भारत आणि अंगोला यांच्यात अनेक क्षेत्रात दृढ द्विपक्षीय संबंध, महिलांना प्राधान्य देणाऱ्या दोन्ही लोकशाही व्यवस्थांची राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी अंगोलाच्या संसदेत केली प्रशंसा। पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्यापासून 2 दिवसांच्या भूतान दौऱ्यावर। दोन्ही देशांदरम्यानची द्विपक्षीय भागीदारी बळकट होण्याच्या दृष्टीनं विविध मुद्द्यांवर चर्चा अपेक्षित। देशात सहकार क्षेत्रात सुधारणा आणि सशक्तीकरणाचा नवा पथदर्शी अध्याय रचला जात असून सहकारातून समृद्धीकडे वाटचाल सुरू आहे। केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा। भारताची संरक्षण निर्यात 6,695 कोटी रुपयांवर पोहोचली। भारताच्या स्वदेशी प्रणालीवर जगाच्या वाढत्या विश्वासाचं द्योतक संरक्षण मंत्री राजनाथ सिंह। बिहार विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात उद्या 20 जिल्ह्यांमधल्या 122 जागांसाठी मतदान। दुसऱ्या टप्प्यात 1302 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात। मुंबई महापालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढवणार, मात्र आघाडीसाठी कोणत्याही पक्षाचा प्रस्ताव आला तर तो पर्यायही खुला। विजय वडेट्टीवार। जम्मू काश्मीर पोलिसांनी केलेल्या व्यापक दहशतवाद विरोधी कारवाईत 2 ठिकाणाहून मोठा शस्त्रसाठा आणि स्फोटक जप्त, काही जणांना अटक। मेघालयचा क्रिकेटपटू आकाश चौधरीनं रणजी सामन्यात केवळ 11 चेंडूंमध्ये 8 षटकारांसह अर्धशतक झळकावत प्रथम श्रेणी क्रिकेटमधल्या सर्वात जलद अर्धशतकाचा रचला विक्रम। आणि सांगली जिल्ह्यात विटा इथं भांड्यांच्या दुकानाला लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातल्या 4 जणांचा मृत्यू।